नमस्कार मैत्रिणींनो, सखी कट्टामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात मुलीने आपल्या आईची ओटी का व कधी भरायची हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी कट्टा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 17 मे ते 15 जूनपर्यंत ज्येष्ठ अधिक मास असणार आहे. पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना, मलमास या विविध नावांनी अधिक मास ओळखला जातो. मुलीला एरवी आपल्या आईची ओटी कधीही भरता येत नाही, मात्र अधिक मासात ती आपल्या आईची ओटी भरू शकते का ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विवाहित स्त्रीची कूस उजावी म्हणून तिची ओटी भरतात. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. सुवासिनीला संततिप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. मात्र केवळ अधिक मासातच आपल्या सवाष्ण आईची ओटी मुलगी भरू शकते का ते आपण जाणून घेऊया. लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. कन्यादान हा देखील एक संस्कार आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवतो तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आईवडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. खरं तर मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा स्वखुशीने तिच्या पदरात देते. सासूकडून मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही.